नमस्कार, मी पूनम अगदी मनापासून स्वागत करते तुमचं माझ्या आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. सुट्टीचा दिवस आहे, मस्त असं आवरलं आहे आणि बाहेर चाललो आहे. बऱ्याच दिवसापासून ना, म्हणजे बऱ्याच दिवसा म्हणजे 3-4 महिन्याच्या पाठीमागे विहानच्या हे हातातलं होते ना, सो हे काढून ठेवलं होतं आणि ते इकडं तिकडं असं पडून जात होतं. तर कित्येक दिवस नाही तर टेबलवरच पडलं होतं. मग सो तेव्हाच मी म्हटलं होतं की लास्ट टाइम ह्यांना देते आणि ह्या बदली ना दुसरं काहीतरी विहानसाठी घेऊ म्हणून. सो मग ते असंच राहून गेलं होतं. जेव्हाही कधी जायचं बाहेर तेव्हा मग अशी गडबडमध्ये ना सो ते राहून गेलं होतं. सो आत्ता मग म्हटलं चला आज वेळ आहे आणि आत्ता थोडंसं युद्धामुळे नाही काय सोन्याचे आणि चांदीचेही भाव थोडेसे कमी झालेले आहेत. सो हे देऊन बघते. विहानच्या पैंजणांचं पण ना पूर्ण जे घुंगरू असतात ना ते सगळे पडलेले आहेत आणि जिकडं तिकडं मध्ये ना त्याचे घुंगरूच दिसत आहेत. सो मला पण कधी भीती वाटते की ते पडलेले बघून नाही का तो तोंडामध्ये वगैरे घालेल म्हणून. सो बघते त्याच्या पैंजण बघू. पैंजण द्यायचं काही एवढा प्लॅन नाही आहे, पण ॲटलिस्ट हे आहे ना हातातले. सो हे देते आणि बघते मग त्या बदली काहीतरी दुसरं घेते किंवा मग काहीतरी असं हे करते जुगाड त्याचा. आणि त्यानंतर ना सगळ्यापासून अगदी असाच निवांत वेळ गेलेला आहे. आणि विहान काय म्हणतोय ह्यांना की तुम्हाला पोलीस घेऊन जाणार म्हणतोय. का हो तुम्हाला पोलीस घेऊन जाणार म्हणतोय? हां आपण ओरडतोय आणि ह्यांना म्हणतो की तुम्हाला पोलीस घेऊन जाणार. आणि आता हे विहानचं आवरायला लागले, त्याला कपडे वगैरे घालायला लागले. तेवढ्या वेळात म्हटलं की चला मी ब्लॉगला ॲटलीस्ट स्टार्ट तरी करते. सो स्टार्ट केलेला आहे. बघू आता कुठं घेऊन जाणार आहेत. सो आणखी एक ह्यांनी मला प्रॉमिस केलं होतं, म्हणजे लास्ट 2 इयरपासून मला ह्यांनी प्रॉमिस केले की कुठं होते हे मँगो कुठं म्हणतात ते हां न स्टॉपला कोणतं काय म्हटलं ते सागर ज्यूस सेंटर. हां सागर ज्यूस सेंटर आहे पुण्यातील फेमस ना हो. हां सो तिथं घेऊन जाणार आहेत असं मला सांगितलेले. सो बघू घेऊन जातात का, कारण तिथं खूप गर्दी असते संध्याकाळच्या टायमिंगला आणि खूप छान असतं म्हणतात. सो बघू हे घेऊन गेले तर तिथं. आणि बघू आता चला मग कसं काय होतंय सगळं तुमच्यासोबत शेअरच करते. आणि आता विहानी तर मस्त आपलं रेडी होतोय, हे पण रेडी व्हायला लागलेले आहे. तोपर्यंत म्हटलं मी चला थोडासा ब्लॉगला नाही का स्टार्ट वगैरे करते. सो चला बघू. ह्यांना जॅकेट घाल ना, नको म्हणतोय का? विहान जॅकेट घाल. ओ बाजूला ना मिरच्या भाजतात, सो त्याचा भरपूर खाट यायला लागलेला आहे. नको केस विंचरून घे बरं तुझ्या. नको ना प्लीज मी कान पकडतो. नको ना विहान, नको ना. मी तू कान पकडू का? प्लीज नको ना, प्लीज नको. विहानसाठी पाण्याची बॉटल घेतलेली आहे, कारण बाहेर 5 मिनिटासाठी जायचं म्हटलं ना की ह्या दिवसामध्ये पाण्याची बॉटल हवीच. सो चला आता हे गेलेले आहेत खाली, कारण इतका खाट सुटला आहे ना की विहानला तो बिलकुल कंट्रोल नव्हता होत. सो मी पण आता जाते. पण थोडंसं काय होतं काट बसेल असं वाटतं. आता युद्धामुळे ना थोडंसं चांदीचा आणि सोन्याचा रेट आहे ना तो थोडासा कमी झालेला आहे. नाहीतर लास्ट टाइम चांदी आय थिंक 3000 वगैरे झालेली होती, तर आजचा जो रेट होता तो काहीतरी 2400 असं सांगत होते. सो माझ्याकडे जे विहानच्या हातातले होते ना, सो मग मी ते देऊन म्हटलं की पैसे घेण्यापेक्षा नाही काय थोडंसं हातातली एखादी रिंग वगैरे बघावी जर आवडली तर म्हणून. कारण सध्या माझ्याकडे हातामधली जी चांदीची रिंग होती ती खूप फिट होत होती, म्हणून मग मी आहे ती काढून ठेवलेली आहे. आणि चांदीचं कधीही हातामध्ये घालणं थोडंसं शुभ असतं, म्हणून मग मी बघत होते. आणि जी मला आवडली ना ती खूप आवडली आहे, पण थोडीशी फिट होत होती. आणि त्यानंतर मग जी दुसरीवाली आहे ती परफेक्ट येत होती, पण ती मला काही इतकी आवडली नाही होती. सो जी मला फर्स्टवाली आहे ना ती खूप आवडली, पण ते म्हणत होते की मी थोडंसं नाही का तुला मोठं वगैरे करून देतो. देतात इकडे
काढून देऊ हे तर ना मी द्यायला लागले. अरे धर कसं नाही आवडत आहेत ना त्याला पण. गर्दी बघा ना, कुठं कुठं लोक जाऊन घेऊन खायला बसलेत. आम्ही इकडं मस्त निवांत आलो. हे असं चालू असतं, कुठं पण बाहेर आलं की फोन काय यांचा बंद नसतो. सो आत्ता 6:30 वाजले आणि तिथे इतकी गर्दी आहे ना की मग ज्या आहे त्या आम्ही मँगो ज्यूस घेऊन इकडं बाहेर आलेलो आहे. म्हणजे थोडंसं लांब थांबून मस्त निवांत आपलं खायचं आणि मग बघू कसं काय काय. विहानला आवडला वाटतं. विहान आवडलं का तुला? आवडलं? छान आहे का? काय खायला लागलं तू? हां हे काय म्हणतात त्याला? मँगो ज्यूस. हां मँगो ज्यूस म्हणतात का? ह्याच्या अगोदर कधी खाल्ला आहेस का तू? हां घरी खाल्लंय की नाही? घरी खाल्लायस का छोटा होतास तेव्हा? हो का? विहानला लहान असताना पण एवढा मँगो आवडायचा ना की तो पूर्ण कपडे आणि सगळं खूप घाण करून घ्यायचा. ॲक्च्युली मला वाटतं मी तुमच्यासोबत व्हिडिओमध्ये पण शेअर केलेलंच आहे. आवडलं नाही वाटतं विहानला. आणखी काय खायचं आहे तुला? काय खाणार बा आणखी? आईस्क्रीम खाणार का? हो आईस्क्रीम हवा आहे म्हणे विहानला. आईस्क्रीम नाही खायचं. आणि आमचं एवढं ओरडून बोलतोय ना त्याला आता खूप सवय लागलेली आहे की नुसता ओरडून ओरडून बोलायची. आणि आता म्हणते की मला आईस्क्रीम खायचं आहे. कोणता आईस्क्रीम खाणार तू? हां आणि म्हणजे विहान व्हायच्या अगोदर नाही का आम्ही असं आधीमध्ये कधी पण बाहेर यायचो. सो आता विहान झाल्यापासून खूप कमी असं बाहेर येणं होतं आहे. त्या आज आलो तर असं पहिला त्याच्या आठवणी त्या थोड्याशा हे झालं. इथं आपण काहीतरी खायसाठी आलो होतो ना पहिला एकदम तिकडं नाही का तुम्ही एकदा घेऊन आला होता कुठं बी चहा की काहीतरी छान भेटतं म्हणून. हां तिकडं त्या साईडला ना. हां मंगेशकर हॉस्पिटलच्या इथं एकदा घेऊन आले होते. सो तिथंही छान भेटतं. आणि इथं आम्ही कधी पण इकडं आतमध्ये जाताना नाही पिण्याचं पण असं स्पेशली ज्यूस वगैरे पिण्यासाठी म्हणून कधी आलो नव्हतो. इकडे बघताय विहानकडे बघताय पूर्ण त्याने कपडे घाण करून घेतला आहे. त्याचा फेस बघा. टिश्यू बघून टिश्यू बघून तिथं आहे काय. आणि मी काय झालं गडबडमध्ये ते मिरचीचा खाट येतो त्यामुळे मी विहानचा रुमालच नाही काय विसरून आलेली आहे. आणि आता माझ्याकडे बिलकुल पण रुमाल नाही आहे. आणि विहाननं पूर्ण नाही का पूर्ण घाण घाण करून घेतलं आहे सगळं. ए पिलू मी चालले मी पटकन आवर. हो चला चला. हां थांब डॅडू टिश्यू घेऊन येतात. आण कपड्यांना. तर मला नाही वाटत की हा डाग जाईल मँगोचा म्हणून. हो असं ते काही नाही होत. हां कपडे घाण झाले का? ए बघ केसांच्या इथं पण लागलंय बघ सगळं. कसं खाल्लंय तू रे विहान? कसं खाल्लंय तू सगळं सांडलं वगैरे? आता घरी जाता जाता म्हटलं थोडीशी भाजी वगैरे घेऊन जाऊ. आणि आपण महिलांना जगाच्या पाठीवर कुठं जरी गेलो ना तर घरची कामं काही कधीच विसरत नाही. म्हणजे बाहेर जाताना पण सगळं व्यवस्थित आहे का गॅसपासून सगळं चेक करतो काय आहे काय नाही कुठं काय ठेवलं आहे का. आणि त्याच्यातून बाहेरून येताना घरामध्ये कोणती वस्तू संपली काय घ्यायचं हे अगदी आठवणीनं घेऊन होते. एखाद्या वेळेला असं होतं ना की स्वतःसाठी घ्यायची वस्तू आपण विसरतो पण घरामध्ये कोणती वस्तू आहे कोणती वस्तू नाही कोणत्या वस्तूची जरूरत आहे त्यासोबत बाळाला कोणती वस्तू लागणार आहे या आठवणीनं आपण सगळं घेतो. सो नेहमी आम्ही ना इथंच भाजी घेतो. आणि विहानची आणि त्या दादाची इतकी ओळख झालेली आहे ना की विहान आला ना की दरवेळेला ना काय भाजी वगैरे काढून देतो आणि मग त्याच्याकडे नेऊन देतो की त्याला वजन करण्यासाठी म्हणून. सो हे आलं की इथं विहानचं नेहमीचं ठरलेलं असतं. आता मला ना भाजी घ्यायचं खूप मोठं कन्फ्युजन होतं. मग म्हटलं चला 2-3 पालेभाज्या घेऊ आणि त्याच्यानंतर 2-1 दिवसासाठी आहेत ते वांग वगैरे घेऊन ठेवू. आता जर आलेच आहे कारण रोज रोज माझं पण इकडे येणं होत नाही आहे. सो म्हटलं चला 2-4 दिवसाच्या ज्या आहेत त्या एक्स्ट्रा भाज्या आपण घेऊन ठेवूया. 8 जस्ट आता आम्ही आलो आहे आणि हे जे आहेत ते आम्हाला सोडून गेलेले आहेत. आणि विहान विचारतोय की मम्मा आज काय स्पेशल म्हणून. सो आज काही स्पेशल नाही आहे संकष्ट चतुर्थी आहे त्यामुळे. आणि संडेला असं काही स्पेशल नसल्यामुळे ना तो दिवस पूर्ण नाही काय असा जात पण नाही आहे. खूप स्लो जातो आहे. म्हणजे
जेवणाचं आज काही एवढं टेन्शनच नाही होतं. नॉर्मली सकाळी पोहे वगैरे खाल्ले होते, त्याच्यानंतर दुपारी नॉर्मल जेवण केलं होतं. त्यामधला जो भात आहे तो आत्ता खूप शिल्लक राहिलेला आहे, सो त्याचंच काहीतरी बनवेन. आणि मेथीची भाजी इथं आहेत ते नीट करायला लागले. डाळ भिजत ठेवलेली आहे मुगाची. आणि त्याच्यानंतर मग मी आता पटकन भाकरी बनवते. अगोदर काय करतो, मेथीची भाजी जी आहे ती आम्ही पटकन नीट करून घेतो आणि त्याच्यानंतर जी आहे ती मी भाकरी. सो एवढं सिंपल आता जेवण करणार आहे. आणि विहानचं इथं चाललं आहे आपलं भाजीसोबत खेळायचं. सो चला पटपट पटपट आवरून घ्या. आवरतो पटपट पटपट विहान. उठ, आम्हाला आवरू दे बरं. हां, आम्हाला आवरू दे. हे काय सगळं पसारा करून टाकतोय तू. उठ, आम्ही आवरतो पटकन. हे दिलं ना ह्याच्यात मेथीची भाजी नीट करून ठेव. थांब, उठ, आम्ही आवरतो भाजी नीट करतो. नाही का तुला भूक नाही लागली का? नको भरू त्याच्यामध्ये. तू मेथीची भाजी नीट कर ना. करतो का? आणि काकाला का नाही तू खाऊ आणला? येताना पुऱ्याच गाडीवरनं मला आईस्क्रीम पाहिजेत म्हणून. बाबू, तुला आईस्क्रीम हवा होता का? डॅडोनी दिले नाहीत का? बरं दिले नाहीत? अरे काटे लागतील, नको बिल. हे बघ काटे असतात ते बघ. बापरे, नको नको. हां, काटांना नको पकडू. अरे बापरे, हुशार आहेस की रे तू. पण एक पण नाही त्याच्यामध्ये पडलं. तर इथं जे आहे मी भाजी फोडणीला टाकते आणि दुसऱ्या साईडचं गॅस आहे ना खूप स्लो पेटायला लागले. आणि एकदा जे आहे ते रिपेरी करून घेतलेलं आहे आणि एकदा नाहीच मला वाटतं 2दा करून घेतलेलं आहे. तो विचार करते की शेगडी जी आहे ती बदलावी म्हणून. आता एक साईडवरच जे आहे ते सगळं एक एक करून जेवण करून घ्यावं लागणार आहे. आता भात असल्यामुळे ना फक्त डाळीसाठी कुकर कशाला लावू म्हटलं आणि झटपट शिजणारी डाळ म्हटलं तर मसूरची डाळ. आणि ही घरची मसूरची डाळ आहे. सो टेस्टला पण खूप छान लागते. अशी डाळ केली ना तर खूप छान लागते. मग चला म्हटलं पटकन आणि झटपट होणारी जी आहे ती मसूरची डाळ वगैरे मी बनवून घेतली. आणि त्याच्यानंतर मग बहिणीचा फोन आला. आता फोनवर बोलत म्हटलं चला लागलीच जे आहेत ना या मिरच्यांची डेट वगैरे काढून ठेवते. म्हणजे आता दुसरं गॅस तरी काय पेटून पण उपयोग नव्हता. सो त्यामुळेच म्हटलं जोपर्यंत आमटी वगैरे उकळतं तोपर्यंत म्हटलं चला बहिणीबरोबर थोड्याशा गप्पा मारू. कारण दिवसभरामध्ये ना थोडंही बोलणं झालं नव्हतं. नाहीतर रोज थोडा 1-2 आमचे फोन चालू असतात. तर म्हटलं चला आज थोडासा वेळ आहे तर म्हटलं चला तिच्याबरोबर गप्पा मारते आणि माझंही सोबतच काम पण होऊन जातं. आता जेवण झालेले आहेत आणि मी जेवण बनवताना विहान पण इकडे जेवण बनवतो. पावडर टाकलाय, क्ले टाकलाय आणि मस्त त्यानं जेवण बनवलेलं आहे. आणि आता इथं आठवणीनं ऑइल घेतलेलं आहे कारण त्याला झोपायच्या अगोदर थोडंसं छान असं तेल वगैरे लावते. म्हणजे रोज लावते मी त्याला. एक दिवस पण झोपवत नाही आहे कारण थोडंसं हिटचा वगैरे त्रास होतो म्हणून. सो आणि त्यालाही छान वाटतं थोडंसं तेल वगैरे लावलं की मस्त तो झोपतो. आणि चला मग आजचा दिवस असा होता. भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत